मी सध्या लातूर जिल्ह्यातील औसा या गावामध्ये आहे. औसा हे तालुक्याचं प्लेस आहे. या औसा गावामध्ये एक फार जुना वाडा आहे. तो आणखी चांगल्या स्थितीत आहे आणि इथं 5वी पिढी राहते. 2 चौकी वाडा आहे. त्याची जी स्थापत्य रचना आहे ती फार सुंदर आहे, कलात्मक आहे. औसापासून किल्लारी जवळच आहे. किल्लारीच्या भूकंपामध्ये सुद्धा या वाड्याला काहीही झालेलं नाही. याच कारणानं या वाड्याचा अभ्यास करण्यासाठी देशी वैज्ञानिकच नव्हे, अगदी ऑस्ट्रेलियामधून सुद्धा काही सायंटिस्ट येऊन इथली स्थापत्य कला कशी आहे, इथल्या वाड्याची रचना कशी आहे याचा अभ्यास केलेला आहे. तर या वाड्याविषयीच आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोटे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोटे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. पूर्वमुखी हा वाडा आहे. किती मोठा वाडा आहे तो आपल्याला दिसून येतोय. तर पूर्ण चिरेबंदी म्हणजे घडीव दगडामध्ये हा बांधकाम आहे. 2 चौकी आणि 2 मजली वाडा आहे. अत्यंत भव्य दिव्य असा हा वाडा आहे. वाड्याची समोरची भिंत आहे ही आणि तुम्ही पूर्ण पहा तुम्ही किती मोठा वाडा आहे. 2 चौकानंतर पलीकडल्या बाजूला त्यांची गोठ्याची जागा आहे आणि तिथं आड पण आहे. एक एक करून या वाड्याची आपण माहिती करून घेऊ. या वाड्याचे जे मालक आहेत ते माझ्या शेजारी आहेत. ही 4थी पिढी आहे आणि यांना 3 मुलं आहेत. त्यांना ही 5वी पिढी. काका तुमचं नाव सांगा ना. माझं नाव आप्पासाहेब लिमनाप्पा हलकुडे. आणि वय काय तुमचं सध्या? माझं 86 संपत आहे वयात. ही तुमची 4थी पिढी आहे. आता ही वाडा कोणी बांधला होय? हे शिवाप्पा आमचे पंजोबाचे पंजोबा होते. हां शिवाप्पा हलकुडे हां. त्यांनी बांधले. किती वर्ष झाले असतील त्याला? ह्याला 500-600 वर्ष झाले असतील. इतकं वर्ष टिकला हा वाडा. हा इथं बाजूलाच प्रसिद्ध असा औशेकर महाराजाचा मठ आहे हा आणि त्यांचा वाडा पण आहे. हा. आणि ती दोन्ही वाडे जवळपास त्याच काळात बांधलेत ना? त्याच काळात बांधलेले आहेत. मंदिर आणि हे घर. काय नाव औशेकर महाराजाचं पूर्ण? त्यांचं नाव मल्लीनाथ महाराज, हां. गुरुनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गैनीनाथ महाराज. त्यांची किती पिढी आहे? त्यांची ते असेल बा 5वी पिढी. त्यांची 5वी पिढी, तुमची 5वी पिढी. हां. म्हणजे जवळपास सेम काळातली ही वाडी आहे. आता किती चौकात किती त्याला? 2 आहेत. 2 बरं. इथं काहीतरी स्टँड दिसते दाखवा. तर हे पूर्वीच्या घरामध्ये तर समजा आपल्या घरामध्ये लाईट वगैरे नव्हती तर त्या काळामध्ये या ठिकाणी टेंबे लावून ठेवली जायची. बरं. आणि त्या टेंब्याच्या प्रकाशामध्ये दारात येणार जाणार तर दिसतच होतं. पण या रस्त्यातून रहदारी करणारे जे लोक आहेत त्यांना देखील एक प्रकाश मिळावा हां. म्हणून हे अखंड असं रात्रभर टेंबे चालू राहायचे. इकडे का तिकडे काय? 2 टेंबे आणि अखंड रात्रभर ते टेंबे चालू राहायचे जेणेकरून गल्लीमध्ये किंवा ह्या भागामध्ये प्रकाश निर्माण हे पण आहे. हा उद्देश होता. हां. आणि त्याच्या बाजूलाच बाहेरच्या बाजूला तुम्हाला अशा कड्या पण दिसतात खालच्या बाजूला. ह्या कड्या ज्या आहेत घराच्या पूर्ण वाड्याला पूर्ण बाजूला अशा कड्या आहेत. आणि ह्या कड्याचा उद्देश काय असेल तर त्या ठिकाणी जर कुठला कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये शामियाना टाकण्यासाठी ते लाकूड ह्याच्यामध्ये रोवून त्या ठिकाणी शामा उभा केला जायचा. घोडे पण बांधले जायचे, जनावरे जनावरे पण बांधली जायची. त्याच्यासाठी वेगळी जागा आहे. या वाड्याचा उतार पूर्वेकडे दिसतोय. हो ही मोरी दिसते ना? हो तर एकदम घडीव दगडामधली मोरी आहे. याच वाड्यामध्ये प्रयोगदाराला 7 पायऱ्या असायच्या. बरोबर. आता सध्या तुमच्या 4 दिसत आहेत. हो. खाली काय पायऱ्या त्याच्या घ्या? खाली 3 पायऱ्या गेलेल्या आहेत. ही भरून घेतले. हो म्हणजे जर आपण जर रस्त्यावर माणूस जर चालला इथं आत जर बसलं तर त्या माणसाचं फक्त डोकं दिसणार आपल्याला, माणूस दिसणार नाही. एवढं खोल होते. एवढा खोल होता. खोदकाम न करता वरच्यावर रस्ता करत गेल्यामुळे हे 3 पायऱ्या खाली गेल्या. खाली बाहेरून कुठे कडे काय ना? इथं लावायची का? बाहेरच्या बाजूला एक कडी आहे तुमची आणि वर पण आहे काय? वर नाही, आतल्या बाजूने मेन दरवाजा आहे. म्हणजे 2 हाताने ढकलावं लागते त्याला. हा लाकडी उंबरा आहे तुमचा. अखंड लाकडाचाच उंबरा आहे हा. 600 वर्षापासून असाच आहे. ऊन पाऊस वारा ह्याच्यामध्ये तग धरून आहे. हे सागवानी लाकूड आहे. मी विसरलो विचारायचं. तुमच्या वडिलांना विचारलं मी, पण ऍक्च्युअल अंदाजे वय तरी काय असेल या वाड्याचं? त्या वाड्याचं वय 650 पेक्षा पुढे आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय जे आहे आता सांभाळण्याचं ते माझे वडील श्री आप्पासाहेब हलकुडे यांना जातं. कारण ज्यावेळेस वडील इथं राहायला आले म्हणजे काही दिवस मध्यंतरी वाडा थोडा बंद होता तर लोकांनी सांगितलं की अशा ठिकाणी येऊन राहणं म्हणजे थोडं धाडस वाटलं लोकांना. पण वडिलांनी येऊन शेतीमधलं सगळं उत्पन्न या वाड्यामध्ये खर्च करून या वाड्याची सगळी परत डागडुजी केली आणि आता लोक घर पाहायला येतात. औसा येथे हलकुडे यांच्या वाड्याच्या बाजूलाच औशेकर महाराजांचा मठ आणि वाडा आहे. औशेकर महाराज आणि हलकुडे यांची सध्या 5वी पिढी सुरू आहे. औशेकर महाराजांचा मठ आणि हलकुडे यांचा वाडा यांचे बांधकाम समकालीन आहे. औशेकर महाराजांचा मठ याचे जे बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्याचा उल्लेख या मठाच्या चौकटीवर आणि पायरीवर लिहिलेला आहे. फजली 1259. या फजलीमध्ये
590 मिसळलं की आपल्याला इसवी सन मिळतं. म्हणजे 1259 अधिक 590 हे बरोबर 1849 इसवी सन मिळतं. म्हणजे आता सध्या 2026 चालू आहे, त्यातून 1849 वजा केलं तर आपल्याला या वाड्याचं वय 177 मिळतं. काय वय आहे तुमचं सध्या? माझं आता 56 वय आहे. तुमचा व्यवसाय वगैरे काय का शेतीचं फक्त? आपली शेतीच आहे. याला काय म्हणतात तुमच्याकडे? याला फिरकी म्हणतात. फिरकीच म्हणतात ना? हा, फिरकी. पितळी का? हा, पितळी फिरकी आहे. पितळी फक्त कलर दिला तुम्ही? कलर दिल्यामुळे ते पत्रे फिरकी आणि हा खेळा लोखंडी. दरवाजा लावताना आणि उघडताना विशिष्ट असा आवाज येतो. आता हे दरवाजा लावताय लावर, हा कट वाजलं. 2 कडे आहे. 2 कड्या किती मजबूत कड्या आहेत ह्या. इथं आगळ एक आहे. हा. हे आगळ आपण इथं असं ओढल्यानंतर अरे मोठी आगळ आहे एकदम. आता लावता काय तुम्ही? का लावता? ओढायचं खूप मोठं आहे. हा अशा प्रकारचे एकदम सुरक्षित. इकडे जाणार का? हा, ह्या इकडे जाणार. ही आगळ पण सगळे सागवानी आहे. सागवानी आणि ही कडी जी आहे हा. ती सगळं त्याच्याबरोबरच केलेलं आहे. लोखंडाची कळी. म्हणजे शुद्ध लोखंड आहे, प्युअर लोखंड आहे. ह्याला काय म्हणता तुम्ही ह्या बाजूला दोन्ही? हे ढळच आहे, ढळच. ढळच म्हणता का ढाळच म्हणता तुमच्याकडे? ढळच म्हणतात. आणि साधारणतः 3-3.5 फूट उंचीचा ढाळच असायचं. ही फार एकदम छातीला लागायला लागले. हा, दगड पण अखंड आहे त्याचे. आणि बघा किती. आणि ह्याच्या अगोदर हा. आमचे जे पूर्वज, आमचे वडील पण मी पाहिलेलं हा. आहे की एका उडीमध्ये हे इथं बसायचे. हा? एकच अशी हा. उडी घ्यायची आणि हो. असं बसायची. वा. तर मी आमच्या घरात आजीला सुद्धा बघितले असं बसताना. हा? आजीला बघितले, वडिलांना बघितले, पण आता वडिलांचं वय जास्त झाल्यामुळं हा. त्यांना आम्ही असं बसू देत नाही. असं इकडून इकडं उड्या मारित होतो. इकडे इकडे उड्या पण मारत होते. ही तुम्ही नंतर फरशी बसवली काही? ते नंतर फरशी केलेली आहे. पण ही आधी ही अशीच होती की ही होती? फक्त अशी होती. फरसबंदी दगडाची. हा, yes, फरसबंदी फरसबंदी. सगळे दगडाची. अंगणापती पण तुम्हाला दिसतं. ही पण हेच दगड आहे. फरसबंदी हे सगळं दगडाची. फरसबंदी दगड. अगोदर आहे शेणानं सारवायचं हा. होतं आणि जवळपास घर सारवायला 5 ते 7 गाडी शेण लागायचं. एका पौर्णिमेला किंवा एका मुशाला जर आपण जर सारवायचं म्हणलं 2-3 बाया लावायच्या. तर 3-4 मजूर लावायचे आणि 7-1 गाडी शेण लागायची. हा. पण आता काळाच्या ओघामध्ये काम करण्यात तसे माणसं पण कोण राहिली नसल्यामुळं आता आपण बघा, आता आधुनिकता आणून त्याच्यामध्ये फरशीचं काम केलेलं आहे. 6-6.5 फुटाचा 6.5 तुमचा फूट. ही पॅसेज आहे म्हटलं. फरसबंदी पूर्ण म्हणजे मी पहिल्या वेळेसच पाहतोय दगडाची एवढी. हो. ही ढाळच. ढाळाच्या बाजूला हे काय ह्या भाग काय तुम्ही थोडं मॉडिफिकेशन केलं हे काय? मी सांगतो ना ते माझे मोठे बंधू प्राध्यापक शिवराज अप्पासाहेब हारकुडे हे घराचं पुनरुज्जीवन या ठिकाणी करत आहेत. आणि आम्हाला खूप लोकांनी सांगितलं की तुम्ही हे धाडस करू नका, हे खूप जुनं बांधकाम आहे आणि खर्च खूप येईल. पण आमच्या वडिलांची इच्छा अशी होती की आपलं नवीन करा पण जुना सांस्कृतिकपणा राहिला पाहिजे आपल्या घरात, जुना टच राहिला पाहिजे. जुना टच राहिला पाहिजे. आणि त्यामुळं एक आधुनिकतेचं आणि पुरातनतेचं दोघांचं समन्वय साधून आपण या घराचं एक चांगल्या प्रकारचं रिनोव्हेशन करत आहोत. Renovation करत आहोत. बरं. आणि आता आज काम चालू असल्यामुळे आम्ही सध्या थोडं बाहेरच्या बाजूला राहिला आलो. आता हा तुमचा पहिला चौक आहे. हो. हा, तर थोडा याला तुम्ही बदल या केला. ठिकाणी थोडं अगोदर पत्रे होते पूर्ण हा. आणि वडिलांच्या काळामध्ये मग त्यांनी पत्रे काढून त्या ठिकाणी गज लावले. सुरक्षेच्या कारणासाठी गज लावले. या ठिकाणी गज लावून थोडा स्लॅब वगैरे ठेवलेला आहे. स्लॅब लावला की नंतर केला का थोडा हा? हा, नंतर केलं. नंतर केला. पण आता हे सगळे जुनच आहे. आपलं पूर्ण सागवानाचं माळवत आहे. हा 100 खण माळवत आहे. हा 100 100 खण माळवत आहे आणि 100चे 100 खण हे सगळं पूर्ण सागवानी आहे. बर. आणि त्याला आमच्या वडिलांनी खूप चांगल्या प्रकारे मुलासारखं जतन केलेलं आहे. समोर सुद्धा या कड्या दिसत आहेत. त्या कड्यामध्ये पुरी घोडे बिडे बांधायचे का जनावर? घोडे पण बांधायची अनेक वेगवेगळ्या कारणासाठी कडे वापरली जायची. या कड्याचा वापर घोडे बांधण्यासाठी होता आणि काही कारखान्यामध्ये जर शामियाना टाकण्यासाठी ते बांबू या ठिकाणी अडकवली जायची. हा जो आहे तो पाठीमागे जाणार नसता, घराच्या पाठीमागे जाणारा उघडता येतं पण थोडा अंधार वगैरे आहे. आणि ह्याच्या जर गेलात तर तुम्हाला घराच्या पायामध्ये आड दिसेल. आम्ही जसं राहतो जवळपास 500 ते 600 वर्षापासून आजपर्यंत एकदाही पाणी कमी झालेलं नाही. म्हणजे 600 वर्षापासून अखंडपणे पाणी या ठिकाणी. Yes. पहिल्या चौकातून आपण इकडं आणि मागं चाललो म्हणजे मागच ना परत भागाकडे जातो. त्यातला आड आहे हा. आड आहे. ह्या आडाचं वैशिष्ट्य काय आहे, घराचा जो पाया असतो त्या पायामध्ये हे आड आहे. आणि अशी एक आपली आख्यायिका असते की ज्या घरामध्ये पायामध्ये आड असतं त्या आडाचं पाणी कधी आटत नाही. आणि हे खरं वाटण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत कधीच हे पाणी आटलं नाही. त्यामुळे अखंड पाणी असतंच. आणि पूर्वीच्या काळी वरच्या मजल्यावर पाणी घेण्यासाठी या ठिकाणी खिडकी आहे. या खिडकीच्या माध्यमातून पाणी वरच्या बाजूला घेतलं जायचं. तुम्ही पावरा सोडलात खाली तर हा सरळ आडात जाणार. म्हणजे दुसऱ्या मजल्यावर पण आणि पाणी दुसऱ्या मजल्यावर पाणी इथून घ्यायचं शेंदून. इथून दुसऱ्या मजल्यावर पावरा येतो खाली. तो तसं खाली 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 असा जाणार, असा आडात आडात वरी जाणार. आडात येतोय. म्हणजे तुम्हाला
कुठं जायची गरज नाही. हे समोरचा जी भाग दिसतोय हे काय आहे तुमचं? कुठलं हे राहट आहे. रहाट आहे ते? हे जुनंच आहे का ते? जुनं आहे, जुनं खूप जुनं आहे. हे ह्याला काय म्हणतात काका? त्याला राहट म्हणतात. हे चाक आहे ना? आपण म्हणतो ना राहट गाड. हा हा, हे चाक आहे. चाक आहे. हे असं फिरतं, हे असं गोल फिरत असतं. हा, आता वापर नसल्यामुळे तो सगळं जाम झालेला हे आहे. जुनाच आहे ना? हे पण जुनच आहे हे पण जुनं. हा मी पुरातन. बराच म्हणजे वाड्यामध्ये आड पाहिला पण त्यांनी रहाट काढून टाकले ते. हा, नाही, नाही. हे रहाट तुम्हाला इथं दिसला आहे? त्याला राहट ठेवण्यासाठी हा. या ठिकाणी तुम्हाला 2 दगडी हा, ही आहे. कुलप आहे म्हणजे दगडामध्ये होल पाडलाय. हा जो बाजूचा आहे हा दगडी आहे. दगडामध्ये होल पाडून त्यात मेड बसवले Yes, दाखवले. म्हणजे ते कधीच पडणार नाही. हा, मेडच तुटेल पण दगडाला काही होणार नाही. म्हणजे दुसऱ्या चौकाच्या नंतर जो शेवटची भिंत आहे ही, हो, तिथं आड आहे तुमचा हा? आड हा? आहे. हो, हा. आणि त्याच्याबरोबर किती खोल असेल तो? 50-60 फूट. स्पेसिफिक त्याला खोली माहित नाही. आपण पाहू पाणी दिसतंय का ते? हे पाणी दिसतंय तुम्हाला. मी झूम करून दाखवतो. आता इथून पण दिसतंय. झूम करतो बघा, पाणी स्पष्ट दिसतंय. म्हणजे असल्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी उन्हाळा म्हणजे सध्या जून महिन्यात चालूपर्यंत पाऊस एक पण पडलेला नाही, तरी पाणी पाणी आहे. आहे. हा, आणि ज्यावेळेस पाऊस पुरेपूर होतो हा. त्यावेळेस हाताने पाणी घेऊ शकतो. काय? याच्या पाठीमागे एक खिडकी आहे. हा. तुम्ही ते बांधकाम केलेलं आहे हा, आणि तुम्हाला तिथं 2 बाजूला दगडी हा दिसतंय काच की? आहेत. हा, तर तिथं पण अशा प्रकारचं एक राहट होतं, लोखंडाचं एक रॉड होता. हा, आणि त्या पलीकडल्या बाजूला आपण आता जे आलो आहात हा. तिथल्या बाजूला आपण इथून पण पाणी आत घेऊ शकतो. म्हणजे खिडकी बुजून टाकली तुम्ही, ते आपण वापर नसल्यामुळे बुजून टाकली. म्हणजे तुम्हाला 3 ठिकाणाहून पाणी घेता येतं. ठिकाणावर पाणी आणि विदाउट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे पहिला ही जी आहे छिद्र ही दुसऱ्या माळ्यावर घ्यायचं, हे दुसऱ्या माळ्यावर ही पहिल्या माळ्यावरून, आणि इथं तळघरावर. ही प्रत्यक्ष घेऊन तळघरावर. तळघरावर. किती सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. हो. आणि ही समोरचा परिसर काय आहे? हे सगळं आपल्याकडे जनावर होते अगोदर. हा, गोठा होता जनावराचा. बर 40 गायी होत्या आपल्याकडे. बर. आणि 40 जर्सी गायी होत्या. हा, आणि त्याच्यासाठी 4 माणसं वेगळी ठेवली होती आपण. बर बर. आणि म्हशी पण होत्या हा, आपल्याकडे. हा. पण आता काळाच्या ओघामध्ये मनुष्यबळ मिळत जर्सी नसल्यामुळे गाय तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले आपण आणली बापरे. आमच्या वडिलांनी. मी प्राध्यापक युवराज हालकोडे आहे आणि माझे मोठे वडील बंधू आहेत प्राध्यापक शिवराज हालकोडे. ते पण बीएससी ऍग्रिकल्चर. BSc ऍग्री आहेत आणि सध्या घराचं जतन करण्याचं खूप मोठं धाडस हे करत आहे. एकदा आपण परत पहिल्या चौकामध्ये जाऊ. या ठिकाणी आपला गोबर गॅस पण आहे. हा, कधीच असेल गोबर हा असा? गोबर गॅस मला वाटते 1980 मध्ये बांधलेला आहे. 80च आहे. याचं वैशिष्ट्य काय हा, तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा गोबर गॅस म्हणून आपण केला होता. हा, ज्या काळामध्ये शासन अनुदान द्यायचं हा, आणि अनुदान करून आपल्याला गोबर गॅस उभा करा म्हणून सांगत होते. हा. पण आमच्या वडिलांनी अनुदान न घेता स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी गोबर गॅस केलं होतं आणि पूर्ण वाड्याला वीज पुरवठा ह्या गोबर गॅसच्या माध्यमातून व्हायची. बरं. एवढंच नव्हे, पाणी तापवण्यासाठी पोतल आहे 10 घागरीचं. हा. तर ते पूर्ण पाणी ह्या गोबर गॅसच्या ह्याच्यावर. हे पाठीमागची भिंत दाखवा आपल्याला बघा कशी एकदम घडीव दगडामधली. आणि ही पुढी जी आहे ती नाली आहे पाणी येण्यासाठी बाहेर. मोरी येते ना, पाणी येते बाहेर पडण्यासाठी ना? हो, पाणी तिथून यायचं. म्हणजे हा, पावसाचं. पावसाचं पाणी जे बाहेर हा. साचतं हा. ते इथून निचरा होत होतं. तर आपण पहिल्या चौकात जाऊ आणि पहिल्या चौकातून नंतर आपण दुसऱ्या चौकामध्ये जाऊ. त्या वाड्याला बाहेरच्या दिशेनं उघडणारे किती दरवाजे? 4 दार आहेत. म्हणजे ही एक दार. म्हणजे 4 दिशेला 4 दार आहे. प्रमुख दार हा. पूर्वेकडे असलेला मग ही बाकीच्या दारात आणि त्याचे वेगवेगळे कार्य होते. हा, आपल्या आता उत्तर बाजूला एक दार आहे. हा, त्या दरवाजाला एक मोठा इतिहास आहे. काळी आपल्याकडं खूप मोठा भीषण दुष्काळ पडला होता हा. आणि लोकांना अन्न मला वगैरे- सुद्धा आठवत नाही म्हणे. हो, लोकांना अन्न वगैरे मिळत नव्हतं. त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी हा. या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. म्हणजे त्या आणि दरवाजातून काढायचं का? प्रत्येक येईल त्या माणसाला हा. 2 भाकरी हा. आणि त्या ठिकाणी बेसन, ज्याला आपण मराठवाड्यात पिठलं म्हणतो, हो हो. तर ते पिठलं आणि भाकर हा, वाढण्याचं काम हा. या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी मग केलेलं या आहे. उत्तर बाजूचा दरवाजा हा किती दरवाजा वाढवायचा? त्यासाठी वापरला जायचा. बर म्हणजे वाड्याच्या उत्तर दिशेला जो दरवाजा आहे बरं. त्या दरवाजाच्या मधून आपण पूर्वी हा. अन्नदानाचं कार्य या ठिकाणी चालू राहायचं. म्हणजे हा दरवाजा आहे ना? हा दरवाजा आहे. हा. या आतल्या बाजूला हा. आमचे पूर्वज आहेत हा. ते भाकरीचे टोपले हा. आणि पिठल्याचे पाकिले घेऊन बसायचे आणि प्रत्येक येणाऱ्या माणसाला 2 भाकरी हा. आणि त्या भाकरीवर बेसन. 2 चमचे पिठलं बेसन द्यायची. अशा प्रकारे लोकांना जगवण्याचं काम त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. उत्तरेचा वाडा आहे. आणि या कार्याची नोंद घेऊन निजाम सरकारने त्या काळामध्ये ह्या आप्पांचा त्या ठिकाणी सन्मान केलेला होता हैदराबादला. बर आणि ज्यावेळेस निजाम औषधामध्ये आले हा. त्यावेळेस त्यांची आणि ह्यांची भेट झालेली आहे. बरं. असं दाखला आपल्याकडे आहे. दक्षिण बाजूच्या दरवाजामधून जनावर वगैरे आत जायचे बर आणि पश्चिम बाजूला जो दरवाजा हा, आहे हा. त्या पश्चिम बाजूच्या दरवाजातून जे कामगार असतील हा. रोजगारी असतील ते काम करण्यासाठी
वाड्यात प्रवेश करण्यासाठी त्यांना हा. पश्चिम दरवाजा होता. बरं. तर अशा प्रकारे 4 दरवाजे आहेत. पण आता आम्ही फक्त पूर्वेचा दरवाजा तेवढं वापरतो. किती क्षेत्र असेल बाई? आता बघा असं 150 बाय 200 काहीतरी येतो मोबाईल. 150 बाय 200 फूट आणि ती मागची स्पेस वेगळी. ती मागची वेगळी. आपल्या घराचं रिनोव्हेशन चालू आहे. हा. त्याच्यामुळं सगळं आता आपल्याला हे असं अस्तव्यस्त सामान दिसत आहे. बरं. आता समोरची माडी दिसते मला, काय होतो? तर आपल्याकडे कोण आले हां तर महिलांना पहिला प्रवेश नव्हता हां पाहण्यासाठी. हां. तर त्या वरच्या बाजूला एक लहानसं झरोका आहे. हां. त्या झरोक्यातून ते कोण आलं जाता येईल का? पाहतो ते. Yes. त्या चौकात जाण्यासाठी हे किती पायऱ्या आहेत बघा? तर 5 पायऱ्या आहेत. चौक भरून घेतला का हो हा? तो पण आपण भरून घेतला. त्याच्या खाली अगोदर थोडं खाली होतं हे हां. आणि नंतर भरून घेतलेलं आहे. तर आपण दुसऱ्या चौकात जाऊ. हा थोडा उंचावर आहे पण हा दुसरा भाग. हां उंचावर आहे दुसरा मजला. हा थोडा साधा दरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वारापेक्षा. उघडत हा याला पण आगळ ह्याला पण आहे. तरी त्याचा उंबरा आहे, तो जुनाच उंबरा आहे. आणि ह्याला जर वरी जायला हां या ठिकाणी दगडी पायऱ्या आहेत. वरी आहे. सगळं दगडी. आपल्याला जाता येईल का? परत येईल ना. आपण आहे खालचं बघू अगोदर. बरं नंतर हे पाहून हे दगडी पायऱ्या आहेत. हे आपण नंतर जाऊया. आणि ही परत इथे तुम्हाला छावणी दिसतील. हा ही छावणी. ही छावणीच आहे. हा आणि परत ह्याच्यावर तुम्हाला दगड दिसतील. हा दगड ते आहे. दगड जे आहेत हा. ते दगड सुद्धा हा 600 वर्षापूर्वीपासून असेच आहेत. बरं. पावसात गळतं बऱ्याच वेळेस हा. पण दगड हल्लेला नाही. परत तुम्हाला इथे या ठिकाणी असे जोते वगैरे दिसतील सगळे. हे दगडाचे जोते. हे पण जो तर तुमचं फार उंच आहे. हो हे सगळे उंच जोते आहेत. हा आणि दगडाचे हे तळखडा म्हणतात त्याला. तळखडा. हा तळखडा आहे. हो. या तळखडा सुद्धा तुमचा कोरीव आहे. किती कोरीव आहे बघा ना. कोरीव काम केलेलं आहे. गडीव चांगला आहे एकदम. आणि हे सागवानाचे त्याचा खांब आहे. खांब सुद्धा तो फार म्हणजे तुमचा सागवानाचे आहेत आणि 600 वर्षापासून तग धरून आहेत. हे नाही त्याची जाडी सुद्धा 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट आहे. या इकडं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे इथं. म्हणजे काय गोपनीय मार्ग आहे हा. भुयार आहे काय? गोपनीय मार्ग आहे. या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जर आपण आलात थोडं पुढे या हा तर तुम्हाला इथे एक झरोका दिसेल. हा हे. आणि हा झरोकामधून आपण आपल्या घरामध्ये कोण प्रवेश करणार आहे किंवा कोण करत आहे त्याला आपण पाहू शकतो. एकदम मुख्य दरवाजा दिसतो इथून. मुख्य म्हणजे पहिलं आपल्या घरातल्या स्त्रिया वगैरे घोषा पद्धत असल्यामुळं बाहेर येत नव्हत्या. हा दरवाजा आणि दिसतोय त्या तो. मग ते इथून पाहायच्या. किंवा हा जर वयस्क माणसं असतील हा. तर हा दरवाजा जर आपण उघडला हा. तर ओसरीला बसून हा. बाहेर कोणाला दिसायचं. बरं. पण बाहेरच्या माणसाला कोण बघलं दिसत नव्हतं. पण इथून सुद्धा हो, तुम्हाला- इथून बसलं की बसल्या बसल्या आपल्या दारात दिसते कोणाला. बापरे. बाहेर यायची गरज नाही. हम्म. तर हा आणि एक रस्ता असे ही आहे थोडी लहान ही लहान काय आहे? दारं. हे एक दार रस्ताच आहे आत घराचं जायला एक दार आहे. हम्म. या ठिकाणी अशा ह्या लादण्या आहेत. या लादण्या ज्या आहेत हा. त्या लादण्या सुद्धा हे घरातले लादणे घरात जायचे मधल्या ही लादीच आहे. लादणीचा पण आपण वापर करत बंद केलंय तुम्ही. हा. लादीच हे इल्लेट आहे. आणि हे जे आहे ते आपलं वत्तलची जागा आहे. हा पाणी तापायची. पाण्याचा वत्तल आहे. पाणी तापवण्याची जागा त्यांची. हे राग दिसते. आणखी उपयोगामध्ये तुमचं हे उपयोगात आहे ते आणखी त्या इकडे या. हा नाणी घरामध्ये या म्हणजे तुम्हाला उत्तर म्हणजे आणि जाळा घातला की वर फिर लागेल. ही नाणी काही. हे आपलं नाणी घर आहे. बरं. तर या ठिकाणी हा त्या नाणी घरामध्ये हा वत्तल जो आहे तो तांब्याचा आहे. हे तांब्याचं आहे. तांब्याचा वत्तल आहे. हा. ह्याच्यामध्ये 10 घागरी पाणी बसतं. आणि एकदा जर तुम्ही सकाळी तापवलं हा. तर संध्याकाळपर्यंत पाणी गरमच राहतं. बर. तर असं 10 घागरीचे वत्तल आहे. आणि हे हौद पाण्याचा जुनाच आहे का? हा पाण्याचा हौद पण दगडी आहे. हा हा सगळे दगडी हौद आहे. हे का? हा दगडाचे बांधलेले हौद आहे. हे ह्याच्यात पाणी नाही. आणि हा आणि ते एक दगडी हौदच आहे हा पण. वा वा एकदम लिकेज बिकेज काही नाही ना. काही काही नाही कसं नाही. आणि हे जे आहे वरच्या बाजूला सोबण आहे. सोबणं म्हणजे त्याला त्याला म्हणजे- झरोका हा झरोका पाणी म्हणजे आपलं व्हेंटिलेशन. व्हेंटिलेशन. आणि ह्या बाजूला जे आहे ते स्नान करण्यासाठी जे आपण आता चेअर स्टूल वगैरे ठेवतो हा तर ते दगडी हा. स्टूल आहे. दगडी तळायचाच आहे हा. त्या काळातच आहे. बर. तर हे स्नान करण्याचं बसताना याच्यावर बसायचं. आणि ही समोरची दोन काय आहे? समोरचे आहेत ते जे आपले सामान आहेत आपले साबण असतील समजा बकेट असेल हा. घागर असेल ते ठेवण्यासाठी कप्पी केलेले आहेत. बर. म्हणजे सगळे नियोजन पूर्वीपासून केलेलं आहे. आणि ही समोर पण बघा ना किती दगडीचे सगळे आहे. दगडी आहे सगळं. जो चौक आहे त्याच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला हा थोडा गुप्त मार्ग आहे. आपण या गुप्त मार्गातूनच ही नाणी पाहिली. आणि त्यानंतर हा या भागाला काय म्हणता तुम्ही? स्वयंपाकघर आहे. हे थोडं काम चालू आहे याचं.
हे स्वयंपाकघर आहे. वा, किती उंच आहे. किती फूट असेल ही? 30 फूट असेल ना. एवढं बुजून घेतलं डेप्थ एवढी आहे. आपण उभारलं का हां. एवढं खोल होतं. म्हणजे तुम्ही आता ही पडवीच्या लेवल घेतलं उचलून घेतले. उचलून पण आता वयस्क माणसाला कसं एवढं चढ उतर होत नाही. हा, खाली पायऱ्या. पायऱ्या म्हणजे ती हो का 2-3 पायऱ्या आहे ती हा हो का ही पायऱ्या. हा, ते उचलून घेताय तुम्ही. हे आम्ही आता लेवलला घेतलं त्याच्या. हा, या पडवीतून येता येते तुम्हाला. या पडवीतून सुद्धा येता येते ना ही. याला यावरती कोण म्हणजे चौकानंतर ही ओसरी. ओसरीतूनच इकडं ओसरीतून या. ओसरीतून तुम्हाला ह्या स्वयंपाकघरात येता येते. या. बर. आणि ह्या ठिकाणी आपलं किचन आहे. स्वयंपाक इथं करतो. हां आणि ह्याच्यात एक तुम्हाला सगळ्यात कुठंच पाहायला न मिळेल अशी गोष्ट आहे की व्हेंटिलेशन जे आहे ती व्हेंटिलेशन आपल्याला असं वरी तर जाणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त बेटा दाखवते. समोरचं बघा ते झरोके दिसत आहेत. 1 2 3 4 5 झरोके आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं धूर जातो. ज्यावेळेस आपण स्वयंपाक इथे करतो इथला धूर कुठे जाणार तर हा इथून बाहेर जाणार. धूर जो आहे हा, तर ह्या दगडी एक gap आहे आणि ह्याच्यामधून धूर सगळं चुलीचा धूर याच्यातून बाहेर जाणार. हे स्वयंपाकघर उंच असण्याचं कारणच ते की धुराचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ती ही जी उंची वाढवलेली आहे. आणि बऱ्याच जुन्या वाड्यामध्ये अशी स्वयंपाकघराची जी उंची असते ती जास्तच असते. आणि विशेष असा आहे की त्यांनी या उत्तर दिशेला बघा तुम्ही छताच्या जवळ 6 झरोके ठेवलेले आहेत. तिथून धूळ जाण्यासाठी आणि उत्तम प्रकाश येण्यासाठी आणि पूर्ण व्हेंटिलेशन होण्यासाठी. आणि मी ही जी बाजू ही पाहिलंय ही एकदम नाविन्यपूर्ण बाबच आहे धूळ जाण्यासाठी. तुम्हाला जरा लांबून दाखवतो आणि जवळ पण दाखवतो. इथं समजा खाली चूल आहे. इथला धूर वरी जाईल. हा. धूर इथून बाहेर जाईल. हा बघा आता मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे अशी बारीक 1 फुटाची फट ठेवलेली आहे त्यांनी. ही पहा फट. आणि असा हा धूर वर जाईल. ही बारीक फट आहे. आपल्या घरामध्ये जे फर्निचर जे आहे हा. ते दगडी आहे. हा, ज्याला आपण फरताळ म्हणतो हा. तर हे सगळे दगडी फरताळ आहेत. वा, आणि दुसरी एक गोष्ट आहे आपल्याकडे दगडी फ्रीज पण आहे. बर. तर आपल्याकडे दूध जे आहे हा, दूध आणि केलेला स्वयंपाक आपण ह्या दगडी फरताळामध्ये ठेवणार. दगडी फ्रीज वा. कसलाही उन्हाळा असू देत हा. तुमचं दूध खराब होणार नाही. हे थोडं भरून घेतलं नी? हे थोडं भरून काम चालू असल्यामुळे गेले थोडं मटेरियल. हा. तर हे भाज्या सुद्धा 1-2 दिवस खराब होणार नाही. नाही, तुम्ही ही जवळ साधारणतः 2-3 फूट भरून घेतले. हा. म्हणजे तुमच्या 3 फुटाच्या वर होते. ही हो. उभा राहून तिथं दूध ठेवता येत होतं. असंच आहे ना ते. हो. ही समोरची बाजू दिसते बघा. हे समोरची बाजू जी आहे हा. तर हे स्वयंपाकघर असा अखंड आहे. ती जवळपास 70 फूट लांब आहे अशी. स्वयंपाकघर. हो. हा. पण त्याच्यामध्ये माणसं आमच्या घरी आता कमी असल्यामुळं हा. आपल्याला ते आवरणं अवघड होत आहे. हा. आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक भिंत ओढून घेतलेली आहे पार्टिशन. आणि त्याच्या मागे एवढाच मोठा हॉल त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या हॉलमध्ये आपण अडगळीचं सामान जे असतं ते त्या पलीकडल्या खोटीवर ठेवतो. रुंदी जी आहे ती जवळपास 15 फूट. पहिल्या बाजल्याच्या लेवलला हे काय आहे? लाकडी ही सर आहे सर आहे. आणि ह्याच्यावर एक मजला आहे. हा, ही सर टाकण्याचा उद्देश काय असेल? म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला एक रूम केलेली आहे त्यांनी. वर रूम केलेली. त्याच्यावर मधल्यापासून आणखी म्हणजे लोड बेअरिंग लोड घ्यावा हे करा म्हणून ही सर टाकल्यामुळं वरचं पण वजन पेरत असेल ना ते. हो आहे. ते सर जे आहे आपलं हा. ते हा. थोडं कमकुवत झालं होतं. हा. आपण आधार दिलेला आहे. लोखंड. आणि लोखंडाचं एक भीम या ठिकाणी हा. ठेवून त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी हा. आपण त्या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे. आणि ही झरोक आहे काय हा पण म्हटला? हा सोबन म्हणतात त्याला. प्रकाश हा. सूर्यप्रकाश. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण खोली त्याला आपण ध्यान कक्ष म्हणतो. हा. हा. तर ती लादणी आहे तिची पण खूप मोठी आख्यायिका आहे. हा. तर हे आतल्या बाजूला आहे. पण वरच्या बाजूला थोडं वटवागळं वगैरे जास्त असल्यामुळं आपण त्या ठिकाणी बंद केले. बंद केलेलं आहे. असे वटवागळं असतं त्याचं. हे पहा कोणी पोर्टल पाकळी. बंद केले आपण. पोर्टल बंद केले नॉमिनल. खोलीमध्ये हा. असे 8-9 लोक बसायसाठी जागा असं नाही वेगवेगळे. 8 दगड आहेत. 8 ते 9 लोक एकाच वेळेस त्या ठिकाणी बसू शकतात. मीटिंग टेप. आणि पूर्वीच्या काळी गुप्त खलबत जे आहेत हा. त्या ठिकाणी व्हायचे. बऱ्याच लोकांनी साधना वगैरे ह्या ठिकाणी केलेली आहे. बरं. असे आमचे पूर्वज सांगतात. ज्या ठिकाणी नवनाथांचं पारायण हा. किंवा नवनाथांचं अनुष्ठान हा. दत्ताचं अनुष्ठान हा. त्या खोलीमध्ये झालेलं आहे. स्वयंपाकघरातून आपण आता आपण ओसरीकडे येत आहोत. पण ओसरीकडे येत असताना एक गोष्ट या ठिकाणी आणि आहे. आपण असं जर बघितलं तर तुम्हाला साधी सहज जागा दिसेल. पण या घराचं ह्या जागेचं वैशिष्ट्य काय तर हे जागा सगळ्या सीझन मध्ये फ्रीज पेक्षा चांगलं काम करते. थंड आणि या ठिकाणी आपण कांदे असतील लसूण असेल
किंवा दही असेल दूध असेल हे साठवून ठेवायचं. हे कमानाचं हे लागण्यासारखंच आहे नाही. या ठिकाणी एक झरोका आहे, हा ते बघ वरी दिसेल. झूम कर. तर वरच्या बाजूला हा. आपलं गहू, ज्वारी, डाळी, हा मीठ, हा मोहरी, जिरे सगळं तिथं वरी स्टॉक करून ठेवणार. हा आणि तुम्हाला जर लागत असेल हा. तुम्ही वरी जायचं नाही, हा तर या ठिकाणी एक कपड्याची पिशवी असणार आहे. हा तुम्ही इथं पातेलं ठेवायचं हा. आणि वरून त्यांनी सोडणार. आपला पाहता येईल ती वर जाऊन. वरी आता नाही, आता बांधकाम चालू असते, बंद आहे ते. बरं. तर वरून सगळं गहू, ज्वारी वगैरे खाली इथे पडणार. येणार, इथे येणार आणि मग ते आपण गोळा करून घ्यायचं. स्वयंपाकघराच्या आणि ओसरीच्या मध्ये हा भाग आहे. हा भाग आहे. आणि ह्याला वरी जाण्यासाठी स्टोर रूम इथे जे हा. आहे, इथं वरची खोलीमध्ये जायचं रस्ता आहे. हा वर जाण्यासाठी. हा, आणि हे सगळं पूर्वी आपल्याकडं हे सगळं मातीचं असं आहे. हा, माती आहे. हे सगळं मातीचं असे होतं आपल्याला. हे मातीचं आहे. आणि मग ते पूर्वी मातीचं बांधकाम आहे ना? हे मातीचं बांधकाम आहे. हा. आणि बाहेर पण असंच होतं. हा आणि हे मातीच्याच हे आपल्या पायऱ्या. हो, मातीचं. अरे ही पायरी किती उंच आहे. पूर्वी पायऱ्या खूप उंच असायच्या. हो, पायऱ्या हा? उंच आहेत. आणि माणसं पण तशीच होती ना. माणसं पण दृष्टपुष्ट हा? होती. अरे म्हणजे जवळपास 1.5 फूट असेल ही. हो, आरामात. 42 सेंटीमीटर आहे, म्हणजे 1.5 फूट जवळपास. आता आपण ओसरीत येऊ. म्हणजे आता मध्ये हे का तुमचा हे दरवाजा आहे. हा, ह्याला पण सगळे असे दरवाजे आहेत, प्रत्येकाला दरवाजा आहेच. हा हे दरवाजावर सुद्धा बघा नक्षीकाम तुमचं. ही बघा नक्षीकाम कसं आहे. हे नक्षीकाम एकदम सुंदर आहे. आणि वरच्या बाजूला सुद्धा फुलं पहा. आहेत हा हे फुलं आहेत ते. आणि ते लहान लहान फुलं आहेत. हा आणि ह्याला ही पट्टी पण आहे अशी बघा, नक्षीकामाची पट्टी लहान हा चौकटीवर. चौकटीवर. आणि एवढंच नव्हे हा. तर ह्याला असे गोट आहेत वेगवेगळे. हा. वेगवेगळे थर आहेत सगळे. हा गोट आहे ती. हा, सगळे वेगवेगळे गोट. हा उतार देत आलेले आहे. सगळं डिझाईन करून हे केलेलं आहे. हा आणि हे जे आहे आता बघा ते हत्तीच्या आकाराचं आहे. हत्तीची सोंड दिसेल तुम्हाला. कोणते? म्हणजे हे जे आहे असं. हा हा हा, तर ते त्याला त्याला काय म्हणतात, त्याला हस्त म्हणतात का त्याला? आणि हे झालं का याला थोडं पाणी झिरपलंय हे नाही, नाही, हे फवारणी केलेली आहे. फवारणी केलेली. केमिकल लावलेलं आहे. हा, हा. आणि हे नष्ट होणे, हा. आयुष्य वाढावं. हा म्हणजे अँटीबायोटिक म्हणतो आपण जसं हा. घेतो, तसं जंतुनाशक पेस्ट. कीटनाशक पेस्ट लावलेलं आहे. हा. आणि आता आपण ह्याला परत बेल तेल लावणार आहोत. आणि त्याच्यामुळे हा लाकडाचं आयुष्य पण वाढतं. बरं, बरं. आणि त्याला चकाकी पण येते. बर. ही पण दरवाजा हा आहे. जो फोटो आहे हा माझ्या आजोबा आहेत लिमना पालकुडे, बर. म्हणजे माझ्या वडिलाचे वडील. हा यांचं खूप मोठं योगदान या वास्तूचं जतन करण्यासाठी राहिलेलं आहे. बरं, बरं. आणि यांच्या इच्छाशक्तीमुळेच हा हा वारसा आमच्याकडे पुढे हा चालू आहे. आणि हे माझी आजी आहे. यांचं नाव आहे अन्नपूर्णाबाई हलकुडे. नावासारखंच या अन्नपूर्णा होते. अनेक गोरगरीब लोकांना यांनी जगवलेलं आहे. बर. ज्यांना कुणाला अडचण येईल हा त्यांना लोकांना दानशूर होते म्हणजे. दानशूर. आणि बऱ्याच लोकांना आपल्या घरी त्यांनी सांभाळलेलं पण होतं. जर समजा घरात कोण बघत नसेल, वयस्क असतील, हा तर त्यांनी कसलंही संकोच न करता हा बिलकुल आपल्या घरी हक्काने यायचं बर. आणि इथं राहायचं. असं त्यांचे इतिहास आहे. तर हे आपलं पुरातन देवघर आहे. आणि आपण आता देवघरामध्ये प्रवेश करणार आहोत. बॅटरी बघू. हे आपलं खूप पुरातन देवघर आहे. हे आपलं देवघरच काम चालू आहे आणखी. या ठिकाणी आता सगळे आपल्या देवांची स्थापना या ठिकाणी होणार आहे. हे जुनाच आहे ना मोठा. हे 600 वर्षापूर्वीचा ओटा आहे. हा त्याला आपण कसल्याही प्रकारचं छेडछाड केलेली नाही. बर फक्त वरच्या बाजूला आपण या ठिकाणी थोडं लेवल आणण्यासाठी फरशी ठेवलेली आहे. बर बर. आणि याच्या बाजूला जे भिंती आहेत त्या पूर्णतः मातीच्या आहेत. पण प्रत्येक अमावस्याला, पौर्णिमा असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, त्या काळामध्ये याला चुन्यानं सारवतो आणि पूजेचं साहित्य ठेवण्याचं या ठिकाणी काय कावाचं ठेवलं जातं. फरताळ दिसतात त्याला आपण फरताळ म्हणतो. हा हा तर या फरताळामध्ये सुद्धा पूजेचं साहित्य ठेवलं जातं. तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण तुम्हाला या ठिकाणी देवळी दिसेल. तर ह्या देवळीमध्ये वरच्या बाजूला नवनाथांच्या पूजेचा एक डबा या ठिकाणी ठेवला जातो बर बर. सोहळ्यामध्ये. आणि त्याच्या फक्त ओल्या कपड्यानेच पूजा आणि दर्शन घेण्याचं वा. रीत आमच्या घरात गेल्या अनेक वर्षापासून पाळत आलेली आहे. बर बर. म्हणजे आम्ही आमच्या स्वयंपाकघरात जसं जात नाही आपण कसं, हा तसं देवघरात सुद्धा स्नान केल्याशिवाय कुणीही येत नाही. बर. जर स्नान केलेली माणूस आत असेल तर आपण बाहेरूनच बोलायचं, आत यायचं नाही. म्हणजे तुमचं 4 खानाचं हे आहे तुमचं देवघर आहे. हो, ते परत येते भुहेरी मार्ग हा. आहे. हे जर आपण दार बंद केलं आहे, आता जर उघडलं तर तुम्हाला याच्या खाली 6 पायऱ्या दिसतील हा दगडाच्या. एक 1.5 फुटाच्या 6 पायऱ्या आहेत. आणि त्या 6 पायऱ्याच्या नंतर तुम्हाला एक मोठा असा हॉल दिसेल त्या ठिकाणी बापरे. दगडाचा. तर हा उपयोग आपल्या निजाम काळामध्ये अनेक लोकांना संरक्षण देण्यासाठी याचा वापर केलेला. आणि इतर लोक लपल्यामुळं अनेक लोकांचे जीव सुद्धा वाचलेले आहेत त्या काळात. एका वेळेस जवळपास 70 ते 80 लोक बसू शकतात असं मोठं हॉल आहे त्या ठिकाणी. बर. पण आता आपण ते बंद करून ठेवलेलं बंद करून ठेवलंय. आणि हा जो मार्ग आहे, आता बांधकाम चालू आहे, हा तर या ठिकाणी जो मार्ग आहे तो आपला पश्चिम दिशेचा दरवाजा आहे. म्हणून आपले कामगार लोक जे आहेत हा, ते हे. कामगार लोक या दरवाजातून
वावर करायचा किंवा आता म्हणजे गोठ्यातून दूध दूध वगैरे आणायसाठी त्याला पण तुम्ही हे आहे बघा लावले आगळे. आणि ही समोरचं काय आहे? आपण एक्सटेन्शन केली म्हणजे हा स्वयंपाकघराची रूम ती. हा बरोबर आहे. पांढरी माती आणि तणीस तिथे गेलं पाहिजे पांढरी माती आणि तणीस. त्याच्यामध्ये पांढरी मशीनला माती, ते थोडं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गुळ असतो, त्याच्यानंतर पाचट असतं ऊसाचं पाचट, त्याच्यानंतर चुन्ना असतो, हा आणि त्याचं डिंकाचं काही प्रमाण हा. असतं, आणि अशा सगळ्याचं संमिश्र करून हा. त्याचा एक गिलावा केला जातो. बर. आणि हा गिलावा इतका टणक आहे, तुम्ही टिकाव जर मारला तर तो टिकाव पहिल्या गावामध्ये टणकून वापस येईल. बापरे. आणि तुम्हाला 4-5 टिकाव मारल्यानंतर कुठं तर टावका निघेल. अशा गच्च भिंती अगोदर होत्या सगळ्या. हा पण मजूर कामाला मिळत नसल्यामुळं हा आपण बाहेरच्या बाजूला हा चुन्याचं काढून त्या ठिकाणी सिमेंट. प्लॅस्टर केलेलं आहे. पण ही ओरिजिनल आहे तुमचं. ओरिजिनल हे असं सगळ्या घराला असं होतं. हा. आणि याचं वैशिष्ट्य काय की उन्हाळ्यात गार असतं, हिवाळ्यात गरम असतं, बरोबर आहे. बरोबर आणि पावसाळ्यात वलगारा धरत नाही. बरोबर. चौकाच्या बाजूने ही सगळी तुमची ओसरी नाही, काय म्हणता याला? ओसरी, ह्याला ओसरी. ओसरीच आहे नाही. हा. आणि किती रूम आहेत तिथं ह्या समोरच्या बाजूने? ह्या बाजूला अशा 1, 2, 3, 4, 5 5 रूम आहेत. वापरात आहेत का? वापरत आहेत. दाखवा. अशा बायकामुळे वापरत हा. या. ही फरशी नंतर बसवली खालची. हे फरशी नंतर केलं आणि इथला मातीचा गिलावा आपण काढून आपण प्लॅस्टर केलेला आहे. हा आणि तुम्हाला जी खिडकी दाखवली आता मी, हा. ह्याच्या पाठीमागे, ह्या कपाटाच्या पाठीमागे जी खिडकी आहे, ती पहिल्या मजल्यावर आपण पाणी आडापले घेऊ शकतो, इथून. इथून घेऊ शकतो. हा ह्याच्या पाठीमागे जे आहे त्याला वापर नसल्यामुळे आपण बंद करून ठेवलेलं आहे. हा. आणि इथलं पाणी इथून शेतात येतं पाणी. हो, आता सध्या घेऊ शकतो आपण. बापरे. आणि जर समजा वरच्या मजल्यावर कोणाला जो वाटत नसेल हा. तर त्यांनी काय करायचं, इथे खिडकी होती ती बंद केली हा. आपण, त्या खिडकीतून पाणी वरीत जायचं. वर हा. इथून. हो. बापरे. आणि हे सगळे दगडाचे पडतात आपले. हा. आणि हे पण लादणी आहे, परत तिकडे एक लादणी आहे. ही लादीच आहे. हो. ह्या लादणीतून एक वेगळा मार्ग, म्हणजे खाली जाता येते. सर्व घरातली पाहिजे पुरुष होती म्हणजे ही लपण्यासाठी पण जागा होती. लपण्यासाठी. हा? असंच आपल्या त्याचं खाली उतरायचं. पलीकडे हा. लादणी, तशी लादणी इकडे पण आहे. सामान्य माणसं जे आहेत ते अशा मार्गातून प्रवेश करतील, हा. आणि घरातले ज्येष्ठ माणसं जे आहेत हा. ते देवघरातल्या मार्गातून प्रवेश करतील. पण सगळे एकत्र येऊन मिळतील. अशा प्रकारचे चोर मार्ग आणि लपायचे बी साधनं आहेत ना. मी पैठणला एक वाडा पाहिला होता, तिथं अशी वाडा होत्या. म्हणजे जाऊन कुणाला दिसत नव्हतं, पण तिथून गेलं की खाली लपता येत होतं. त्या भिंतीची रुंदी बघा, हे जवळपास 4 फूट भिंत आहे. 4 फुटाच्या आरामात 4 फुटाची भिंत आहे. बापरे. तर अशा भिंतीवर ह्या इमारतीचा डोलारा उभा आहे. त्यामुळे भूकंपात सुद्धा काही झालं नाही. हे दरवाजा घ्या, पुढे घ्या दरवाजा. हा, याला काही नाही. ही बेजागा नव्हतं ह्याला. ही कारण एवढी सुरक्षा बाहेरच आहे. नाही ही बघा, ही तर मध्ये वर गुंतवली आहे ना ही खाली. ही हो हो हा? बिना बिजागऱ्याचं हे येते ही. हो. आणि अखंड एकच लाकड आहे. फळी एकच आहे. एकच आहे, सागवानच आहे. हा. बघा कसा उघडताना आवाज येतो. बंद करा बरं. दोन्ही घ्या, दोन्ही आवाज. हा ढकला पुढं. हा आता लागलं ते आवाज आवाज कळतंय. उघडा आता. आवाज आला तरच लागलं. हो आवाज आताच लागलं. हा आता बघा. हा हे उघडण्याचा आवाज आहे. म्हणजे लावण्याचा आणि उघडण्याचा आवाज वेगळा आहे. हो. ही कधीच ही हे गोबर गॅस लाईट. गोबर गॅस गोबर गॅसची लाईट त्यावेळेस होती. परत बंद पडलं ती. सगळं लाईटी, सगळं गॅस कनेक्शन गोबर गॅस. बरं. इथं लाईट वापरत नव्हतो. गोबर गॅसची लाईट, पाणी गोबर हा? गॅसचं, स्वयंपाकाचं गॅस गोबर गॅसचं. एका टाइम ऍट अ टाइम 200 लोक स्वयंपाक होत होते ऍट अ टाइम. 15 हॉर्स पावरचं इंजिन 6 तास चालायची ताकद होती त्याच्यात. गॅसवरच एवढा मोठा होता. बापरे. भूकंपामध्ये जे भूकंप झाला का तेव्हापासून डिस्टर्ब झाला, ते बंद झालं पुरुष. हे मूळ पुरुष मूळ पुरुष आहेत हे. शिवाप्पा हालपुडे. आणि फोटो हाताने काढलेला बरं का? हा हाताने काढलेला फोटो. हाताने काढलेला फोटो आहे. पेंटिंग आहे. हे माझे आजोबा. लिमन पालकुडे. हे आमच्या आजोबाची आई जन्म दिलेली आहे. हा जन्म दिलेली आहे. आजोबाची आई. ही आजोबाची हा कोणते आजोबा? लिंबना पालकुडे. लेवना पावडर. आणि हे कोण आहेत? दत्तक घेतलेले. हा दत्तक कोणी? आजोबाला दत्तक घेतलेले. यांनी घेतले. हा दत्तक. म्हणजे दत्त आजोबा दत्तक आलते इथं. आजोबा दत्तक पुत्र त्या घराला. मूळ मालक ह्याने सर हा 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 ते दत्तक. दत्तक घेतले. हे पण आता जरा थोडस एक खांब थोडं सरकल्याचं वाटलं. ते परत त्याला काही सरकू नये म्हणून त्याला इथं या ठिकाणी बीम बसवलेला आहे. आणि ते आता रिनोव्हेशनचं काम करत आहे. देवळ किती म्हणजे नक्षीदार आहे. हा आणि पूर्वीचं हे कपडे हे जर करायचं स्टँड दिसतंय नी. हँगर आहे नी. हँगर आहे. हँगर आहे. कपडे अडकवायचे. हो का लाकडी जरा हँगर. लाकडी हँगर. फोल्ड होते पण विशेष म्हणजे. आता वर या. बरं आता उरी काम चालू आहे. बरं बरं.
पहिल्या माळ्यावर चाललो आपण. आता आपण घराच्या वरच्या मजल्यावर चाललो. हा ही त्या पायऱ्या जुन्याच आहेत ह्या. आता चौथ्या मजल्यावर चाललो आपण. दगडी पायऱ्या त्या आणि मध्ये फरशी बसवली. वरी फरशी बसवली. म्हणजे आपण आणि पण ह्या जरा थोडा 1 फुटाच्या आहेत, म्हणजे जास्त उंच नाहीत त्या पायऱ्या. हे थोडं कमी आहे. वा. आणि इथं पूर्वी माती असायची ही त्याच्यावर हे माळवजावर जवळपास 4 फूट माती होती. 4 फूट. 4 फूट. तर हे फक्त एवढ्या भागामध्ये जवळपास 40 ट्रॅक्टर माती आपण काढलेली आहे. किती? 40 ट्रॅक्टर पांढरी माती 40 ट्रॅक्टर काढली. म्हणजे फक्त एवढ्या भागात. म्हणजे एवढं वजन या माती सहन केलं ह्या माळवजाने. म्हणजे किती एरिया असेल हा काढलेला 40 ट्रॅक्टर म्हणजे? हे असं 60 आहे हां आणि असं 70 आहे. 60 बाय 70 का? 60-70. समोरचं दगडी स्ट्रक्चर काय ते? आता ही स्वयंपाकघराची झुणूक येत नाही 5. हो हे स्वयंपाकघराची जरूर. हा? त्यावेळेस त्या लोकांना सायन्स माहिती नव्हतं, परंतु सायंटिफिक त्याचा उपयोग करून घेत आहे. म्हणजे बाहेर पडण्यासाठी धूर. आणि हे सगळे दगडी भिंती जे आहेत तर आपण आता असंच ठेवलं. फक्त ह्याच्यामध्ये आता आपण थोडं सिमेंटचं स्ट्रक्चर करून थोडं त्याला सोन्याचं बांधकाम हे जुनं आहे. पाणी पडण्यासाठी नाही. पाणी पडण्यासाठी हे पाणी बेटा ते पाणी जे साचलेलं असतं ते पाणी वाड्याच्या बाहेर जावं म्हणून त्याला उतार आहे. उतार आहे. असं निमुळ ते मार्ग आहे. बरोबर. दगडाला पॉइंटिंग केली. पॉइंटिंग केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही सिमेंटची केली. हां तर हे त्याच्यामुळे जुनं लोक असं राहील. आणि हे गिलावा केला आपण. नवीन बांधकाम आहे. विटा ज्या आहेत वरच्या बाजूला दिसतात तुम्हाला तशा विटाला त्यांचं आयुष्य वाढावं. म्हणजे जुनाच आहे. इथं विटा होत्या. फक्त गिलावा केला. त्याला फक्त गिलावा केला. नवं काही नाही जुनंच. पूर्वीच्या काळामध्ये चपट्या विटा असायच्या, म्हणजे त्याची रुंदी फार कमी असायची. आता तुमची ही नवीन काळातली विट आहे, पहा तुम्ही. आणि ही विट पहा, म्हणजे एकदम याच्या अर्धीच उंची होते याची. फार कमी रुंदी आहे. 4 सेंटीमीटरच आहे फक्त रुंदी आहे फक्त. 7 सेंटीमीटर. दुसरा चौक आहे हा, वरून कसा दिसतो पहा ते. हे दुसरा चौक आहे. आपण ते समोरची बाजू दिसते ती जुना भुयाराचा मार्ग येतो, तिथून गेलो मध्ये. पातळ विटाचं बांधकाम आहे हे. आणि थोडं वर जाऊ का? आणि वरच्या बाजूने वाडा कसा ते तुम्हाला दाखवतो मी. ही पहिला चौक. आता त्यांनी वरी माती माळवदावर आपण माळवदावर घातलेले आहेत हां. ज्याच्यामुळं माळवद न भिजता पाणी गळणार नाही याची काळजी घेण्यासाठी पूर्ण माळवदावर आपण असं जवळपास 300 पत्रे घातलेले आहेत. आरसीसी केले ना. थोडा आहे पुढला भाग थोडा आहे. पुढला भाग पण पाठीमाग मातीच आहे. मातीच आहे. आणि त्याच्यामध्ये उंदर घुशी वगैरे लागून माती पोगर होत असते आणि पाऊस पडल्यानंतर ते पाणी जिरपून माळवदातून खाली येऊ शकतं. ते टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी ही आहे समोरची तटबंदीच आहे काही. हा तटबंदीचा आपली ही समोरची तटबंदीच आहे नाही. आता रिनोव्हेशन चालू आणि आहे. ती समोरची रूम काय दिसते ते स्टोर रूम आहे. स्टोर रूम आहे. साहित्य ठेवण्यासाठी. आणि हा वत्तलचा झोका धूर वत्तलचा धूर येण्यासाठी वत्तलचं इथून हा याचं खाली ह्याच्या खाली वत्तल आहे. हा आणि आता हे जे कमान आहे हं, हे कमान म्हणजे वत्तल आहे. हं, त्या वत्तलाचा धूर जो आहे हं. तर ह्या मार्गे बाहेर येईल म्हणजे धूर खाली राहणार नाही. वा त्याच्यासाठी वेगळी कमान आहे त्यात. ही का? वा हो. एकदम चौकच आहे ते आडासारखं दिसतंय. एक खुली केल्यानुसार आहे त्याला एक वेगळी. हा आता ही जी दिसते का पोझिशन हा सेम पोझिशन इकडे होती अशी हो त्या साईडला. हो. हे आपण बेड कॉन्क्रीट केलं इकडे आता. बेड कॉन्क्रीट हा. म्हणजे असंच होतंय म्हणजे. ते मस्त पत्रे वगैरे होते आणि हे त्या नऊ. टाईप मध्ये. हा मग ते पत्र वगैरे काढून त्याला ती डेकशीट म्हणून वापरलं पत्र. हा 42 किलोचं पत्र आहे एक पत्रा. हा त्याची किंमत 4,500 रुपये एका पत्राची. बरं. असले 60 पत्र वापरले आपण. हा. 60 कशासाठी? म्हणजे ते पाणी धरत नाही आणि गंज चढत नाही. खाली टाकले तिथं हा, त्याच्यावर बेड कॉन्क्रीट आहे. त्याच्यावर बेड कॉन्क्रीट आहे. सगळ्यात पहिलं आधी लोखंडाचं फाउंडेशन आहे. हा. त्या लोखंडाच्या फाउंडेशनवर आपण ते डेकशीट म्हणून पत्रा घातले. हा आणि त्या पत्राच्यावर एक कोंबडा जाळी म्हणून एक सळीची बांधी केलेली आहे. हा आणि सळीच्या बांधीवर पुन्हा आपण एक 1.5 फुटाचं बेड कॉन्क्रीट केलेलं आहे. बर हा म्हणजे 4 स्टेज मध्ये आहेत ते आता. आणि ते माळूत जे आहे खालचं ते एकदम नाही आधार आहेत सगळं सपोर्ट वर आहे ह्याच्यावर. म्हणजे आता माळवदाला काहीच होणार नाही. माळवदाला तुमचे आणि कीड लागणार ह्याचं नाही, आयुष्य पाणी वाढलं. लागणार नाही. ह्या वाड्याचं आयुष्य आणि वाढलं. हा आता ह्याला काहीच होणार नाही. फारच तुम्ही पण ह्याला अभ्यासपूर्वक केलंय. आणि खर्च खूप आहे. हा खर्च खूप आहे. त्या खर्चामध्ये आपण बाहेर 4 बंगले चांगले मोठे बांधले असते. हा मला माझ्या बरेच मित्रांनी बरेच जणांनी म्हणले तुमची गावामध्ये एवढी जागा वगैरे कशाला जुन्या घरात तुम्ही करता. पण आपल्या पूर्वजाची एक देण एक आठवण म्हणून हे फार मोठं काम केलंय. असे तुमच्यासारखे बघणारे लोक वगैरे ते आम्हाला तुमचं घर बघायचं त्याला दाखवायचं करावं आपण. असं म्हणतो
की शिवप्पा हलकुडीने घर बांधले हा. वाडा आणि ह्या शिवराज आप्पांनी घराचं रिनोव्हेशन केले. वा हे दोघांमध्ये ते चांगले आहे. काय आई वडिलाच्या आशीर्वादामुळे झाले त्याचं झालं की हे काम करायचं पण. हे करायचं हा, नंतर ही सगळे दर्शनी भाग आहे समोरला तर त्याला ही अशी मुंडारी वगैरे घ्यायची आहे समोर हा आणि गवत वगैरे काढून सगळी मुंडारी वगैरे व्यवस्थित त्याला गेलावा वगैरे अशा प्रकारे आपण पूर्ण वाडा पाहिलेला आहे. अत्यंत चांगला असा हा वाडा आहे, पाहण्यासारखा वाडा आहे. आपल्या भागामध्ये काही अशा प्रकारचे जे वाडे असतील तर आपण कॉमेंटमध्ये त्याचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, संपर्क क्रमांक जर दिला तर निश्चित वेळ मिळेल तसं आपला तो वाडा तुम्हाला शूटिंग करता येईल किंवा पाहता येईल. धन्यवाद.